दुःख ही अशी देणगी आहे जी कोणालाच चुकलेली नाही. भगवान श्रीराम असो किंवा भगवान श्रीकृष्ण असो, सर्वांनाच दुःख ही देणगी कोणत्या ना कोणत्या रूपात आलेलीच आहे. दुःख हे कोणत्याच व्यक्तीला चुकत नाही. मग कुंडलीत कोणता असा ग्रह आहे जो आपल्याला हे दाखवतो की आपल्याला पूर्ण कुंडलीत या गोष्टीमुळे दुःख आहे. प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या कारणाचं दुःख असतं. कारणे अनेक असतात, पण दुःख प्रत्येकालाच असतं. तर कोणता असा ग्रह आहे जो आपल्याला पूर्ण तऱ्हेने मानसिक स्थिती ढासळण्यासाठी कारणीभूत ठरतो? कोणत्या स्थानात गेल्यानंतर तो आपल्याला त्या स्थानातील गोष्टीशी दुःख निर्माण करतो हे आज पाहूया. तर आजची ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची राहणार आहे, कारण ही माहिती तुम्हाला गुगल, यूट्यूब किंवा कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिसून येणार नाही. त्यामुळे या माहितीला खूप सखोलतेने ऐकण्याचा प्रयत्न करा. आज आपण या माहितीविषयी पाहण्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी आचार्य श्रीधर कुलकर्णी तुमच्यासोबत एक असा व्हिडिओ शेअर करत आहे जो व्हिडिओ तुमच्या कुंडलीतील एक रहस्य उघडं करतो. तर उघडा तुमची कुंडली आणि पहा तुमच्या कुंडलीत की तुमच्या कुंडलीत चंद्र कुठे आहे. चंद्र कुठे आहे हे पहा, कारण लग्न कुंडलीनुसार कोणाचा चंद्र द्वितीयात, कोणाचा प्रथमात, कोणाचा व्ययस्थानात तर कोणाचा लाभस्थानात असतो. आता चंद्र का पाहायचा? कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र हा आपल्या मानसिकतेचा कारक आहे आणि चंद्र हा शुक्ल पक्ष कृष्ण पक्षाप्रमाणे सुद्धा व्यक्तीच्या कुंडलीत प्रभाव टाकतो. कारण चंद्राला पक्षबळ लागते आणि राशीबळ या दोन्ही गोष्टी लागतात. जर तुमचा चंद्र पक्षबळाने किंवा राशीबळाने निर्बल असेल आणि तो ज्या स्थानात उपस्थित असेल त्या स्थानासंबंधित तुम्हाला दुःख हे जास्त करून जाणवतंच. आता भरपूर असे काही जातक आहेत जे म्हणतील की माझ्या कुंडलीत तर चंद्र बलवान आहे, मग मला त्या स्थानासंबंधित कसे अशुभ फळ मिळत आहेत. तर मित्रांनो, चंद्र हा मनाचा कारक आहे. जर श्रीमंत व्यक्तीला जास्त धन दिले तरी तो जास्त धनाची अपेक्षा ठेवतो. त्या पद्धतीने चंद्र तुमच्या कुंडलीत जर 11व्या स्थानात किंवा तुमच्या कुंडलीत कोणत्याही स्थानात उपस्थित असेल तरी देखील तुम्हाला त्या स्थानासंबंधित गोष्टीची जास्त अपेक्षा राहते आणि त्या अपेक्षेमुळं तुम्ही दुःखी राहता. जर 11व्या स्थानात असेल तर तुम्हाला धनाची जास्त अपेक्षा राहते की अजून धन कुठून कमवता येईल. जर 12व्या स्थानात असेल तर व्यक्तीला प्रवास भरपूर घडतो आणि अजून प्रवास कसा करता येईल हा विचार व्यक्ती करत राहतो. 12व्या स्थानात चंद्र असल्यानंतर व्यक्तीला झोप खूप लागते. मग कितीही झोप घेतली तरी व्यक्तीला वाटतं की अजून झोप कशी घेता येईल हा त्याचा विचार असतो आणि हेच त्याचं दुःख असतं. प्रथम स्थानात जर चंद्र उपस्थित असेल तर आळशीपणामुळे दुःख होते. स्वतःचा स्वभावच स्वतःच्या दुःखाचं कारण असतो. द्वितीय स्थानात जर चंद्र उपस्थित असेल तर कुटुंबातील व्यक्तींमुळे दुःख जास्त होतं. तृतीय स्थानात जर चंद्र उपस्थित असेल तर भावंडांमुळे दुःख होतं. तर चतुर्थ स्थानात चंद्र उपस्थित असेल तर कुटुंबातील काही व्यक्तींमुळे त्रास होतो. कुटुंब सौख्यामुळे अडचणी राहतात आणि आईबरोबर जास्त जमत नाही, त्यामुळे दुःख राहतं. पंचम स्थानात जर चंद्र उपस्थित असेल तर जास्तीत जास्त प्रेम कमवण्याच्या मागं तो व्यक्ती जातो आणि तिथं त्याला दुःख राहतं की मला अजून प्रेम मिळायला हवं किंवा मला अजून शिकता यावं. कारण पंचम स्थानात शिक्षण, प्रेम आणि क्रीडा संबंधित सर्व काही गोष्टी पाहिल्या जातात. तर तो व्यक्ती जास्तीत जास्त पंचम स्थानासंबंधित आकर्षण लागून घेईल आणि तो त्या स्थानासंबंधित दुःखी असेल.
जर 6व्या स्थानात चंद्र उपस्थित असेल तर तो व्यक्ती जास्तीत जास्त नातेवाईकांमुळे दुःखी असतो. 7म स्थानात जर चंद्र उपस्थित असेल तर आपल्या पत्नीमुळे व्यक्ती दुःखी असतो. 8म स्थानात चंद्र उपस्थित असेल तर स्वतःच्या मानसिकतेमुळे आणि अचानक होणाऱ्या संकटांमुळे व्यक्ती दुःखी असतो. 9म स्थानात चंद्र उपस्थित असेल तर व्यक्ती त्याच्या धार्मिक कार्यांमुळे किंवा त्याच्या धार्मिक कार्यात येणाऱ्या अडचणींमुळे दुःखी असतो. वडिलांच्या मृत्यूमुळे सुद्धा या व्यक्ती खूप दुःखी होतात. 10म स्थानात ज्या व्यक्तींचा चंद्र उपस्थित असतो ते व्यक्ती स्वतःच्या न होणाऱ्या प्रमोशनमुळे किंवा स्वतःच्या व्यवसायात येणाऱ्या अडचणींमुळे दुःखी असतात. तर पहा तुमच्या कुंडलीत की तुमच्या कुंडलीत चंद्र कोठे आहे आणि त्या चंद्रासंबंधित तुम्हाला अनिष्ट फळं मिळत आहेत का? आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.